काहीतरी जादू आहे ह्या गाण्यामध्ये. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एखादं गाणं ऐकता, मग दिवसभर ते गाणं तुमच्या डोक्यात राहतं, तेच तुम्ही बोलता. काहीतरी जादू आहे, म्हणजे गाण्यात काहीतरी भारी अशी गोष्ट आहे जी आपल्याला कळत नाही, है ना? काय बोलतो दादा, बरोबर का? तुला काही काम नाही आहे का सकाळ सकाळ? हां, अरे दादा मुद्दाम बोलत नाही आहे. खरंच बघ ना, ह्या गाण्यामध्ये एक पॉवर आहे. म्हणजे आपण सकाळी एकदा गाणं बोलतो आणि मग दिवसभर आपल्या तोंडात तेच राहतं. आपण ज्या ठिकाणी जातो तिथली माणसं पण तेच गाणं ऐकतात, मग त्यांच्या डोक्यात पण तेच राहतं. मग असं करत करत त्याच्यातून त्याच्याकडून त्याच्याकडे. कसं आहे ना, तुझ्या डोक्याला काही काम नाही आहे म्हणून तू सकाळ सकाळ हे असले सगळे विचार करतोय, समजलं का? अरे तू सारखा असाच का बोलतो? काहीतरी चांगलं सांगतो ना मी. तुला नाही समजणार, जा तू जा. अरे पण अशा गोष्टी समजून घेऊन काय करायचंय? हे ऐकून कोणी आपल्याला खायला देणार आहे का आपली भूक भागणार आहे? उगाच फुकटचे भिकार धंदे काय उपयोगाचे नाही, लक्षात ठेव जरा. बास 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 बास. अरे एवढे निगेटिव्ह विचार घेऊन जगतो तरी कसं तू? हां, सारखं आपलं पैसा पैसा, काम काम काम. जाणारच आहे मी. तुझ्यासारखं झोपून पगार मिळत नाही मला, समजलं ना? कामाचा पगार मिळतो तेव्हा तुला खायला मिळतं. आला मोठा. बाबांशीच बोलतो मी, तुला काय कळणार नाही. बाबांकडे जायला पाहिजे. बाबा, गाणी हे मंत्र आहेत. या वाक्यावर तुमचं मत काय? म्हणजे हा सिद्धांत आहे माझा, मी मांडलेला. गाणी हेच मंत्र कसं काय? म्हणजे बघा ना, एक उदाहरणार्थ की बाबा, प्यार में होता है क्या जादू, तू जाने या मैं जानू. हे असं गाणं बोलताना सुद्धा प्रेमात काहीतरी जादू आहे असं आपल्याला बोलताना जाणवतं. म्हणजे मंत्रासारखं नाही झालं काय थोडंसं, की मंत्र बोलला आणि लगेच इफेक्ट? असंच आहे ना? बरोबरच आहे. प्रत्येक अक्षर एक मंत्रच आहे. त्या एका अक्षराला अजून एक अक्षर जोडलं की तो शब्द होतो. तो शब्द सुद्धा मंत्रच आहे. हा बरोबर. चांगला शब्द असेल तर तो कानांना गोड वाटतो आणि मनाला आनंद देतो. तेच जर वाईट शब्द असेल, चुकीचा शब्द असेल तर तो कानांना त्रास देतो आणि मनाला दुःख देतो. बरोबर. मग असेच सगळे शब्द जेव्हा एकाच लयीत, एकाच तालात लिहिले जातात, गायले जातात, त्याचं गाणं तयार होतं. मग ते गाणं आपल्या डोक्यात जातं आणि ते आपल्या नसानसात भिनतं आणि आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. अशी ही सगळी भानगड आहे. हा, म्हणून तर आपण एखादं असं प्रेरणादायी गाणं लावलं की असं फुल मोटिवेशनल फिलिंग येते, रोमॅन्टिक लावलं की प्रेमाची फिलिंग, आणि असं रडकं लावलं की रडायची फिलिंग येते ना. अगदी तसंच आपल्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द हा मंत्राचंच काम करतो. आपली भाषा हा एक मंत्र आहे. अच्छा, बरोबर आहे. चांगले शब्द बोललो की त्याचे परिणाम पण चांगले होतात. तू एखाद्या मित्राला प्रेमाने हाक मार, तो प्रेमाने जवळ येतो. तेच तू त्याला शिव्या देऊन जेव्हा बोलवतो, त्याची तुझ्याकडे बघण्याची प्रतिक्रिया बदललेली असते. म्हणजे चांगले शब्द हे चांगले मंत्र आणि चुकीचे शब्द म्हणजे चुकीचा मंत्र. हा ना, बरोबर हो. म्हणजे आपलं साधं बोलणं सुद्धा मंत्र आहे बरं का, है ना? म्हणजे आपण चांगलं बोललो तर चांगला मंत्र, वाईट बोललो की वाईट मंत्र. भारी हो. तर म्हणून प्रत्येकाशी बोलताना प्रेमानेच बोलायचं, कारण त्याचा परिणाम इतका दूरपर्यंत जातो आणि तोच परत आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे जर हे असंच असेल तर मग आपण स्वतःशी पण चांगलंच बोलायला पाहिजे, नाही का? हो, तुम्ही स्वतःशी कसं बोलताय, किती प्रेमाने बोलताय, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर स्वतःशीच प्रेमाने, आदराने बोलत नसाल तर तुमच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द, तुमची भाषा ही तशीच होत जाईल. म्हणून स्वतःशी बोलायला शिका, स्वतःशी प्रेमाने बोलायला शिका, स्वतःचा आदर करा. म्हणजे तुमचं मन आनंदी होईल आणि तुम्ही जर आनंदी झालात तर तुमची भाषा, तुमचे शब्द इतरांना आनंदी करतील आणि अशानेच सगळं जग आनंदी होईल.
हा, म्हणजे आपण खुश तर आपली भाषा पण खुश, आणि आपली भाषा ऐकून समोरचा पण खुश, मग त्याचे समोरचे, त्याचे पुढचे, आजूबाजूचे सगळे खुश आहे ना, असंच आहे ना. हा, आत्ता कसं बोललास तू. भारी संकल्पना आहे हा. शब्द हेच मंत्र, भाषा हेच तंत्र, तोंड हेच यंत्र, शब्दांचं रसाचं संत्र. भारी 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 भारी.